तर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज पूर्ण झालेली आहे, ती पार पडलेली आहे। जागा वाटपाबाबत राज्यात सर्व घटक पक्षांचा निर्णय जो आहे तो त्यांना त्याच्यामध्ये घेतलं जाईल निर्णय प्रक्रियेमध्ये, असं प्रसाद लाड यांनी सांगितलंय। तर राज्यात झालेला निर्णय जो आहे तो दिल्लीत पाठवला जाईल आणि जागा वाटपाबाबतचा निर्णय जो आहे तो पूर्ण होईल, अशी माहिती देखील यावेळी प्रसाद लाड यांनी दिली आहे। तर महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून जागा वाटप होईल अशी ग्वाही जी आहे ती राहुल शेवाळे यांनी दिली आहे। वाट्याच्या बाबतीत या सर्व घटक पक्षांच्या लोकांना एकत्रित घेऊन एक निर्णय करतील आणि तो निर्णय जो असेल हा दिल्लीकडे पाठवला जाईल आणि दिल्लीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रमुख नेत्यांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्या पद्धतीतली जागा वाटप केलं जाईल। यामध्ये कोणाचंही दुमत नाहीये आणि इतर पक्षांप्रमाणे, इतर आघाड्यांप्रमाणे आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे अशा कुठल्याही प्रकारची या बैठकीमध्ये कुठलीही वाच्यता झालेली नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 14 तारखेलाच आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून सुरुवात करतोय। महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेले आहे आणि जसं प्रसादजींनी सांगितलं त्यानुसार हा संपूर्ण आता कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान साधून आता आम्ही ह्या संपूर्ण लोकसभेच्या तयारीला लागलो।